बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती साजरी। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली। बंजारा समाजाची महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर करत होते। या जयंतीला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी सहभाग घेऊन बंजारा समाजातील महिलांसोबत वेशभूषेमध्ये नृत्य सादर केले। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ही जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीला हजारो लोकांची उपस्थिती होती। बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त जे आहे अर्चना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। बंजारा समाजाच्या महिलांसोबत आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कसे बघताय हा उत्सव? नाही, आज सगळ्यात प्रथम तर सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंती निमित्त सगळ्या माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या शुभेच्छा देते। आणि आज राणादादांनी शब्द दिला होता इलेक्शनच्या अगोदर की बंजारा समाजासाठी माननीय वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा आणि पूर्ण म्हणजे यांची सृष्टी येते 1.5 एकर परिसरावर एक भव्य संकुल तयार होईल, स्मारक तयार होईल वसंतराव नाईक साहेबांचं। आज मला आनंद होतोय की दादा जरा बरं नाही म्हणून आलेले नाही, पण आज कामाचा शुभारंभ होतोय आणि राणादादांनी जो शब्द दिला त्या वसंतराव नाईक साहेबांच्या स्मारकासाठी आणि बंजारा समाजाच्या एका स्मारकासाठी म्हणून 1.5 कोटी रुपये मंजूर झाले। टोटल 3.5 कोटीचा प्रकल्प आहे, तो निश्चित 1.5 कोटी पहिला टप्पा आलाय। या एका वर्षात पुरलेला युद्ध काम चालू आहे आणि आज कामाचा शुभारंभ होतोय, त्याचा आनंद आहे। आणि या लोक सगळ्या माझ्या महिलांना वसंतनगर सगळ्या तांड्यातल्या महिलांबरोबर नाच करून आज आनंद सेलिब्रेट करायचा मला संधी मिळाली, त्याच्याबद्दल आनंद होतोय। सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा। अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे जयंती साजरी होती। आज नळदुर्ग येथील गोलाई चौकामध्ये वसंतराव नाईक चौकामध्ये तुळजापूर तालुक्याच्या वतीनं सामुदायिक संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे जे आराध्य दैवत आहेत यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। जवळपास या तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 58 ते 60 तांडे आहेत। 60 तांड्याचे प्रमुख नायक असतील, कारभारी असतील, सर्व कार्यकर्ते या जयंती महोत्सवात मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत। आणि आज आम्ही त्याच्यानंतर जयंती झाल्यानंतर आता नळदुर्ग शहरातून भव्य अशी मिरवणूक आहे। मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर पुढील येणाऱ्या काळात सुद्धा एक या संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं विविध जे सामाजिक कार्यक्रम जे मुला मुलींसाठी उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवलेले आहोत। याच्या पुढे सुद्धा आम्ही ठेवणार आहोत। आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज समाज बांधव इथं या नळदुर्ग शहरामध्ये गोलाई चौकात उपस्थित होऊन आज संत सेवालाल महाराजची असं भव्य दिव्य अशी जयंती साजरी केली। त्यामुळे मी बंजारा समाजाचं पूर्ण कमिटीच्या वतीनं बंजारा समाजाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। तसेच या जयंतीसाठी जे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील जे लोक येऊन अभिवादन केलेत त्यांचाही मी आभार व्यक्त करतो। पत्रकार असतील, सर्व मित्र कंपन्या असतील, या जयंतीला उपस्थित राहून ज्यांनी अभिवादन केलं त्यांचाही मी आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळात आपण याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात संत सेवालाल महाराजची जयंती आम्ही साजरी करू। श्री संत सेवालाल महाराज यांच्या 286व्या जयंती निमित्त आज नळदुर्ग येथे पंचक्रोशीतील म्हणजे तालुक्यातीलच बंजारा समाज दरवर्षीप्रमाणे एकत्रितपणे साजरी करतो। पण यावर्षी साजरी करण्याचा एक वेगळाच उद्देश म्हणजे अति उत्साहाने साजरा करण्याचे एकच कारण की या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब याच जयंती दिनी आपल्या नळदुर्ग म्हणजे ऐतिहासिक नळदुर्ग मध्ये स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मारकासाठी भव्य स्मारक उभारावे यासाठी शब्द दिला होता। त्या पद्धतीने आज 1.5 कोटी मंजूर होऊन या नळदुर्ग शहरामध्ये या कायद्याच्या बाजूला प्रत्यक्ष काम चालू होते। त्यामुळे आज ही जयंती बंजारा समाज, महिला, पुरुष सर्व एकजुटीने अति उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे। याबद्दल मी पुनश्च बंजारा समाजाच्या वतीने राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं आभार मानतो। आणि दादा आजारी असल्यामुळे त्यांच्या सुविज्ञ पत्नी अर्चनाताई पाटील आज आमच्या समाजामध्ये बंजारा ड्रेस, बंजारा म्हणजे आभूषण परिधान करून आमच्या महिलांमध्ये बंजारा भगिनीमध्ये आपला सामाजिक बांधिलकी म्हणून आज
नृत्य करत. प्रतिनिधी अय्यूब शेख, तुळजापूर, धाराशिव, NTV न्यूज मराठी.